श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि स्वामी सेवेत रममाण रहा. माता लक्ष्मीचा हात असो, सरस्वतीची साथ असो, गणपती बाप्पांचा वास असो, माता दुर्गेचा आशीर्वाद असो, जीवनात प्रकाशच प्रकाश होवो. असे आयुष्य मला, तुम्हाला आणि सर्वांनाच हवे असते. म्हणूनच अक्षय पुण्यफलप्राप्तीसाठी वैशाख शुक्ल तृतीयेला काय करावे हे जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमचे पुण्य अक्षय राहण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी आटोपून शक्यतो पिवळी वस्त्रे परिधान करावी. त्यानंतर हळद, खडेमीठ आणि गोमूत्र मिश्रित पाण्याने घराची लादी स्वच्छ करावी. याच मिश्रणाचे पाणी घराच्या पुढे देखील शिंपावे, जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा घरात राहील आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेरच राहील. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून आंब्याचे तोरण लावून सुशोभित करावा. दरवाजाच्या आतील आणि बाहेरील बाजूस हळदीने स्वस्तिक काढावा. घराच्या उंबरठ्यास गोमूत्र मिश्रित हळदीचे लेपन करून गोपद्म काढावीत आणि दारापुढे रांगोळी काढावी. घराच्या उंबरठ्याचे पंचोपचार पूजन करावे. ज्याप्रमाणे एखादी स्वच्छ सुशोभित जागा आपले मन प्रसन्न करते, त्याचप्रमाणे या गोष्टी करून माता लक्ष्मीस आकर्षित करावे. त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून सूर्यदेवास अर्घ्य द्यावे. तुळशीस पाणी घालावे, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. घरातील देवांची पंचोपचार पूजा करावी. या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा मातेची सासरी पाठवणी केली जाते. त्यामुळे या दिवशी स्वयंपाकघरातील शेगडीची पूजा करायची असते. स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेची पंचोपचार पूजा करून तांदळाच्या वाटीमध्ये त्यांची स्थापना करावी आणि अन्नपूर्णा सूक्त म्हणावे. अक्षय तृतीयेला माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. शेगडीची पूजा करून त्यावर आणि ओट्याच्या भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावा. घरातील देवापुढे धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नाणी ठेवावीत किंवा कवड्या ठेवून त्याची धूप, दीप, गंध, अक्षता लावून पूजा करावी. माता लक्ष्मीला लवंग, कमळगट्ट्याची माळ आणि कवड्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी 11 पूर्ण फूल असलेल्या अखंड लवंगा हातात घेऊन त्यावर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करावे. 15 वेळा 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करावे आणि फक्त 16व्या वेळा पठण करताना 16वा पाठ फलश्रुतीसह म्हणावा. त्यानंतर या लवंगा लाल रंगाच्या वस्त्रात हळद, कुंकू, अक्षता वाहून पोटलीत बांधाव्यात आणि अशी ही पोटली मुख्य दरवाजावर जेव्हा तुम्ही घराच्या आतल्या बाजूने उभे असाल तेव्हा तुमच्या उजव्या बाजूने घराच्या मुख्य दरवाजावर बांधावी. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.